त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं आपण पाहूया या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली। तर सर्वात पहिले आपल्याला त्रिकोणाचा पाया घ्यायचा। तर त्रिकोणाचा पाया आपण कोणता पण घेऊ शकतो, ठीक आहे। तर आपण हा त्रिकोणाचा पाया घेऊ, पण आपल्याला उंची काळजीपूर्वक काढावी लागेल। बघा हा पाया पहिले आपण मोजून घेऊ। चला मोजा एकदा हा पाया। हा बेटा किती भरला? 14 फूट। व्हेरी गुड, पाया भरला 14 फूट। नोट करून घेऊ। तर पहा पोरो, उंची काढण्यासाठी या सेट स्क्वेअरचा आपल्याला वापर करावा लागेल। त्यावेळेस आपल्याला समजेल की 90 डिग्री आहे का नाही। बघा याचा वापर कसा करायचा। धरा एकदा टेप तुम्ही। बघा आपल्याला 90 डिग्री उंची इथे काढायची आहे। तर उंची कशी आली पाहिजे लक्षात घ्या इकडे। आता घ्या इकडे थोडं, घ्या इकडे थोडं। उंची किती भरली बेटा? 10 फूट। नोट करून घेऊ। त्रिकोणाचा पाया किती भरला? 14 फूट। उंची किती भरली? 10 फूट। चला करू कॅल्क्युलेशन। तर पहा आपला हा त्रिकोण होता, हा पाया आपला 14 फूट मोजला आपण। उंची कशी काढली आपण? सेट स्क्वेअरचा वापर करून उंची आपण बरोबर परपेंडिक्युलर काढली, ती 10 फूट भरली। म्हणजे पाया भरला 14 फूट, उंची भरली 10 फूट। त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। बघा ह्यो पाया होता, या पायावर आपण उंची काढली। तर बघा मग आपण जर का सूत्रात किमती टाकल्या तर पायात जागी आपण 14 घेतले, उंची जागी आपण 10 घेतले, कॅल्क्युलेशन केलं, 2 ना आपण 10 ला कट केलं, तर उत्तर काय आलं? 14 गुणिले 5 म्हणजे 70 चौरस फूट। आता हे बघा आपण हे माप फूट मध्ये मोजले होते, म्हणून आपलं उत्तर चौरस फूट मध्ये आलं। तुम्ही जर मीटर घेतलं, सेंटीमीटर घेतलं तर त्यानुसार हे एकक बदलू शकतं। तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं पाया आणि उंची दिली तर। पण जर 3 बाजू दिल्या तर त्यासाठी आपल्याला हेरॉनचा फॉर्म्युला वापरावा लागतो, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। माहिती कशी वाटली नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।